नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीचा जो पॅनल आपण बनवला त्यामध्ये सगळे उमेदवारांचे अर्ज दाखल झाले, छाननी झाली, माघारीचा विषय संपलेला आहे। यामध्ये मला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की 8ब महिला सर्वसाधारणची जागा होती, त्यामध्ये 2 उमेदवार अंतिम उरलेले होते। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय शिवाजीभाऊ गोंदकर यांच्या मिसेस आणि भारतीय जनता पार्टीचेच आमचे दुसरे ज्यांना एबी फॉर्म नव्हता असे पोपट शिंदे यांच्या मिसेस छायाताई ज्या मागच्या वेळेस आमच्या बरोबर अपक्ष म्हणून होत्या। आणि हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे। भारतीय जनता पार्टी त्यागासाठी ओळखली जाते। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही फोन लावून संपर्क करून हा जो काही तिढा निर्माण झालेला होता की दोन्ही उमेदवार साहेब आपले आहेत, या संदर्भात आता आपण वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा अशी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झाली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नामदार साहेबांकडे तो निर्णय सुपूर्द केला आणि आम्ही त्या प्रभागामधले सगळे एकत्रित बसून हा निर्णय आम्ही केला की प्रभाग 8ब मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माननीय शिवाजीभाऊ गोंदकर यांच्या मिसेस यांचा माघार आम्ही घेतला आणि शिर्डी नगर परिषदेमध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने महायुतीची 1 जागा बिनविरोध झाली आणि महायुतीने त्यांचं खातं उघडलेलं आहे। मला सांगण्यात आनंद वाटतो की जो काही विकास रथ आपण माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू केला, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महायुतीचं अधिकृत पॅनल म्हणून आम्ही सामोरे जनतेपुढे जाणार आहोत आणि छाया पोपट शिंदे नावाने आज पहिला नगरसेवक आमचा निवडून आलेला आहे। मी शिवाजी भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातीर नामदार साहेबांच्या सन्मानासाठी शिवाजी भाऊने आज त्यांच्या मंडळीचा अर्ज मागे घेत जे वातावरण शिर्डीमध्ये निर्माण करण्यात आलं की ओबीसींवर अन्याय केला जातोय, ओबीसींना कुठेतरी लांब केलं जातंय, ज्या विचारावर काही पॅनल तयार झाले, आज शिवाजी गोंदकरांनी हे सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती यामध्ये आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत आणि आज ओपनच्या जागेवर, सर्वसाधारणच्या जागेवर ओपन कॅन्डिडेटने माघार घेऊन ओबीसी साठी माघार घेतली। हे महाराष्ट्रामधल्या इतिहासात पहिलं उदाहरण शिर्डीच्या साईबाबाच्या भूमीमध्ये पाहायला मिळालं आणि मला अभिमान आहे की हे जे काही विष कालवायचं जाती धर्माच्या नावावर प्रयत्न केला जातो शिर्डीमध्ये, हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये आज 1 जागा बिनविरोध होऊन आम्ही यांची सुरुवात केलेली आहे। मला विश्वास आहे की आम्ही केलेल्या विकासाच्या आधारावर जे विष कालवण्याचे लोक प्रयत्न करत आहेत जातीमध्ये, शिर्डीमध्ये कुठल्याही जातीवर मतदान होणार नाही। शिर्डीमध्ये फक्त विकास, विकास आणि विकास हा एकमेव एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे। त्यामुळे मी शिवाजी भाऊ गोंदकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या गोष्टीला परवानगी दिली, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आपल्या पुढे मला मांडायचं होतं। मला कुठेही बिनविरोध झाल्याची बातमी अजून तरी आलेली नाही। हे शिर्डी सारख्या एवढ्या जगत प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकलो आणि हा चपराक आहे त्या सर्व लोकांना जे आज जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतात। शिवाजी गोंदकर त्या सगळ्या लोकांना एक जिवंत उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीचा संघटक म्हणून काय असतो आणि आम्ही कुठल्याही समाजामध्ये आणि जातीमध्ये विश्वास न ठेवता माननीय मुख्यमंत्री हे सर्व आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। महाविकास आघाडीचे अनेक जण आपल्या संपर्कात आज होते, त्यांनी काही कोणी माघारी अर्ज घेतला आहे का? नाही, आता हे पहा, ते आता तो विषय महाविकास आघाडी देऊ शकते, माझ्या संपर्कात कोणी नव्हतं। आमच्यामध्ये पण अनेक लोक इच्छुक होते, काही लोकांनी अर्ज ठेवलेत, मागे घेतलेत, ते आपल्याला कळेल। पण आम्ही हे करण्यामध्ये जे आम्ही भूमिका जनतेपुढे जावी, समाजापुढे जावी आणि आज शिर्डीमध्ये मी सांगतो ओबीसी मध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये ओबीसीच्या जागेवर ओबीसीच दिला गेलेला आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये ओपनच्या जागेवर सुद्धा ओबीसी दिला गेलेला आहे। तर हे सगळे लोक जे आमच्या शिर्डीमध्ये विष काढण्याचा प्रयत्न करतात, माझी हात जोडून त्यांना विनंती आहे, विकासावर भाषण करा,
तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात त्याच्यावर भाषण करा. निवडणुकी विकासावरच होणार आणि त्याचा निकाल आपल्याला येणाऱ्या 3 तारखेला कळेल. मात्र भाजपा वेगळं लढत आहे, तिथं एक वेगळा पॅनल तयार झाला. हे पहा, महत्वाकांक्षेला काय महायुतीचा समन्वय करून माननीय पालकमंत्री महोदयांनी एकमुखी सगळ्यांची बैठक घेऊन निर्णय झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये कोण कोणाला जाऊन भेटलं आणि काय गोंधळ झाला. तर हे उदाहरण शिर्डीने सेट केलेलं आहे, हे उदाहरण शिवाजी गोंदकरांनी सेट केलेलं आहे आणि हेच उदाहरण जर सगळ्यांनी घेतलं तर विकास मागे राहणार नाही. हा आपला जो भाषणामधलं वाक्य आहे हे या ठिकाणी सिद्ध झालं. तर मी कुठे गेले पोपटराव, त्यांच्या मंडळी नाही आहेत, पण शिवाजी भाऊंना विनंती करेल किंवा पोपटरावांची विनंती करेल की ते निवडून आलेत तर त्यांनी शिवाजीरावांचा सत्कार आलाय का शॉल आहे का बाबा आणलेली आहे. दादा, विरोधक असा आरोप करताय का तुम्ही दबाव तंत्र वापरून सगळं निवडणूक हँडल करून राहिले? कोणावर दबाव आहे बाबा? सगळेच मोकळे आहेत. नगराध्यक्ष पदाला 7 अर्ज राहिलेले आहेत. मी माझ्या लोकांवर दबाव आणतो, मी यांच्यावर दबाव आणला. ज्यांच्यावर मी माझ्या लोकांना अधिकाराने सांगू शकतो आणि माझ्या लोकांवर तेवढा माझा अधिकार आहे. मी ज्यांना विनंती केली ते लोक आज बाकी मी कोणाला फोन सुद्धा लावलेला नाही. विरोधक कांगावा करताय? आता त्यांचेच लोक मला येऊन भेटू राहिले. मी त्यांना म्हटलं माघार घेऊ नका, थांबवा, ठेवा जरा. त्यांचे किती उमेदवार आम्ही विनंती करून म्हटलं आमच्याकडे येऊ नका, हे आमच्या पक्षात चालत नाही. तुम्ही ज्यांचा एबी फॉर्म जोडलेला आहे तुम्ही त्या नेतृत्वाला जाऊन विचारा, मला विचारू नका. मी हे काम करतच नाही. मी जर दबावाचं राजकारण करत असेल तर मग याला काय अर्थ? 7 अध्यक्ष उमेदवार राहिले कसे? सगळ्या एकही जागा बिनविरोध झालेली नाही. आज जी जागा बिनविरोध झालेली आहे ती भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारांनी एका सामान्य माणसाला उमेदवारी मिळावी, नगरसेवक पद मिळावं म्हणून माघार घेतली. हे जिवंत उदाहरण आहे आणि हेच मला या सगळ्या विरोधकांचे मुद्दे खोडून काढायचे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकार मित्रांना या ठिकाणी बोलवलं. काँग्रेसच्या वतीने दादा आरोप केला जातोय का मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या पद्धतीने उद्या निवडणुका, काय नेमकं? लोकशाहीच आहे, 40 वर्ष लोकशाही राहिलेली आहे. लोकशाही करणारे जे आरोप असतील तर माझ्या त्या सगळ्या मित्रांना सल्ला आहे की तुम्ही बिंदास आरोप करा, आम्ही आमचं विकासाचं मॉडेल पुढे नेऊ. आणि म्हणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे दिवसचे आरोप प्रत्यारोप झाले हे सगळे थांबवण्यासाठी मी तुमच्या पुढं आलोय. बरेच दिवस मी शांत होतो, सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप करे, कोणी पॅनल बनवलं, कोणी भांडण केलं, पण दोन्ही मुद्दे आज आम्ही खोडून काढले की आम्हाला पक्षापेक्षा पक्षाचा त्याग महत्वाचा आहे. आज भारतीय जनता पार्टीने अधिकृत फॉर्म ठेवला आणि एका ओबीसीला ओपन जागेवर संधी दिली म्हणजे त्यांचा जातीचा मुद्दा खोडून निघालेला आहे. फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि त्यांची भूमिका महाराष्ट्राप्रती काय आहे शिवाजी गोंदकरांनी सिद्ध केलेलं आहे. आणि सगळ्या जागेवर कुठेही माघार घेतली गेलेली नाही. सगळ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले, त्याचा अर्थ कुठेही प्रभाव नाही. हा, नगराध्यक्ष गायब झाला असता, उमेदवार गायब झाले असते, 10-12 जागा बिनविरोध झाल्या असत्या तर मग दबावाचं राजकारण. म्हणजे सगळीकडे अर्ज ठेवून तरी मी दबावच करू राहिलो तर मग याचा काय अर्थ आहे? म्हणजे मग या आरोपाला कुठेतरी तर सिद्ध व्हावं. आम्ही दबाव करणारे नाही, आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवारीचा अधिकृत त्याग करून सर्वसामान्यांना न्याय दिला, हे या सगळ्या प्रक्रियेतून सिद्ध होतं. संगमनेरमध्ये टायगर समोर आता सिंह उभा राहिला आहे. सिंह निशाणी घेऊन आता सत्यजित तांबे निवडणूक लढवत आहे. पण आता टायगर आणि सिंह असं राजकीय वार होतील का संगमनेरमध्ये? हे पहा, आपण काही जंगलमध्ये नाही आहोत. संगमनेरची जनता ही योग्य तो न्याय देईल. अजून मी मला शिर्डीचंच हे जे आरोप प्रत्यारोप एवढ्या दिवसापासून चालले होते, माझे सगळे कार्यकर्ते म्हणायचे मला ते उत्तर देणं आवश्यक होतं आणि म्हणून हे मला करून दाखवायचं होतं. हे मी करून दाखवलं. आता जाऊ संगमनेरला, तर वेळ मला मी इथून मोकळा झालोय. आमचे लोक आता प्रचाराची तयारी करतील. मी जातो संगमनेर, श्रीरामपुरात, नेवासा, बाकी ठिकाणी जबाबदारी आहे ते पार पाडू. असं कोण ते म्हटले का? बाबा मी ऐकलं नाही. म्हणजे आता हे पहा, अति आत्मविश्वास हे माणसाला खाली खेचतो. मी तर मला काय अति आत्मविश्वास नव्हता. आम्ही महायुतीचे सर्व घटक पक्ष, मी म्हटलो नाही की शिवसेनेला ताकद नाही, मी म्हटलो नाही राष्ट्रवादीला ताकद. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये ती सुसंस्कृती जपत महायुती माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केलेली आहे. काय म्हणले? आता कोपरगावची परिस्थिती तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे. तुम्ही पत्रकार महोदय आहात, तुम्ही तिकडे पण संपर्कात आहात, तुम्हाला माहिती आहे. आपण लहानचे मोठे इथंच झालेलो आहोत. तिथं पक्षापेक्षा 2 परिवारामध्ये वाद आहे. एकाने एक चिन्ह घेतलं की दुसरं घेतो, त्यामुळे ते काही नवं नाही.
ओके चला. भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा मुख्यमंत्री महोदयांचा पालकमंत्री महोदयांचा माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा सुजय दादांचा विजय असो. आम्ही पण घेऊ शकतो.